आदित्य हा एका मोठ्या नामांकित IT कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत होता. साधारण 25 ते 30 तरुण कर्मचारी त्याच्या टीम मध्ये होते. एकदा एक मोठा प्रोजेक्ट त्याच्या टीमकडे आला, जो त्याच्या टीम मध्ये असलेल्या 25 ते 30 कर्मचाऱ्यांकडून पार पाडणे ही अशक्य गोष्ट होती. त्यामुळे कंपनीने इतर टीम मधील कर्मचाऱ्यांना आदित्यच्या टीम मध्ये काही काळासाठी जॉईन करण्याचा पर्याय दिला. अर्थात त्या कर्मचाऱ्यांसाठी हा पर्याय ऐच्छिक होता. कर्मचारी आदित्यकडे प्रोजेक्टची माहिती, कामाचे स्वरूप, टीमची माहिती याबाबत सर्व काही विचारू शकतात आणि नंतर इच्छुक असतील तरच टीम जॉईन करू शकतील अशी मुभा कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिली होती. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या टीमचा एक तरुण कर्मचारी आदित्यकडे आला. प्रोजेक्ट बद्दल आणि कामाच्या स्वरूपाबाबत माहिती घेतल्यानंतर त्याने आदित्यला विचारले, या टीम मधले लोक स्वभावाने कसे आहेत? आदित्यने शांतपणे हसून त्याला विचारले, तू ज्या टीम मध्ये आधी काम करत होतास तेथील लोकांचा स्वभाव कसा होता? त्यावरती तो तरुण म्हणाला, अरे बापरे, अहो विचारूच नका. तेथील एकेकाचे स्वभाव एकापेक्षा एक विचित्र आहेत. एकमेकांशी नीट वागत नाहीत, सरळ बोलत नाहीत, कुणाला कामात मदत करत नाहीत. कामाच्या ठिकाणी तर भयंकर राजकारण चालू असते. म्हणून तर मला या टीम मधल्या माणसांचे स्वभाव कसे आहेत हे जाणून घ्यायचे होते. आदित्य हसून म्हणाला, मित्रा, माझ्या या टीम मधील लोकांचे स्वभाव पण असेच आहेत. तू सांगतोस तशीच परिस्थिती माझ्याही टीम मध्ये आहे. हे सारे ऐकून तो तरुण निराश होऊन टीम जॉईन न करताच निघून गेला. थोड्या वेळाने अजून एक तरुण आला. त्यानेही आदित्यकडे पहिल्या तरुणाप्रमाणे चौकशी केली. आदित्यने शांतपणे हसून त्याला देखील विचारले, तू ज्या टीम मध्ये आधी काम करत होतास तेथील लोकांचा स्वभाव कसा होता? त्यावरती हा तरुण म्हणाला, तिथे प्रत्येकाचा स्वभाव खूपच छान आहे. सर्वजण एकमेकांशी मिळून मिसळून राहतात, एकमेकांशी छान बोलतात, एकमेकांना कामामध्ये मदत करतात, कामाचा ताण कमी करण्यासाठी हास्यविनोद करतात. आता इथे काही दिवसांसाठी आल्यानंतर मी त्यांना खूप मिस करेन. म्हणूनच तर मला हे जाणून घ्यायचं होतं की या टीम मधील लोकांचे स्वभाव कसे आहेत. आदित्य हसून म्हणाला, मित्रा, या टीम मधील लोकांचे स्वभाव देखील असेच आहेत. तू सांगतोस तसेच वातावरण इथे देखील आहे. तू जर उद्यापासून इथे जॉईन होण्यास इच्छुक असशील तर तुझे स्वागतच आहे. तो तरुण उद्या जॉईन होईल असे सांगून आनंदाने निघून गेला. या दोन्ही तरुणांना आदित्यने दिलेलं उत्तर हे टीम मधील प्रत्येकाने ऐकलं होतं. दोघांना देखील आदित्यने सारखंच उत्तर दिलं याबाबत प्रत्येकालाच आश्चर्य वाटत होतं. त्याबद्दल एका तरुणीने आश्चर्यानं विचारलं, तर त्या दोन्ही तरुणांनी त्यांच्या टीम बद्दलचे अनुभव अगदीच वेगवेगळे सांगितले. तरी पण तुम्ही दोघांनाही म्हणालात की इथल्या टीम मधील लोकांचे स्वभाव हे देखील त्यांच्या टीम मधील लोकांप्रमाणेच आहे. हे कसं काय बरं? त्यावरती आदित्य आपल्या सर्वच टीमला उद्देशून म्हणाला, मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. आपण ज्या रंगाचा चष्मा घालतो त्याच रंगाचं आपल्याला जग दिसतं. त्या दोघांनी मगाशी त्यांच्या टीममेट्सची स्वभाव वैशिष्ट्य सांगितली. ती मुळात त्यांच्या टीममेट्सची नव्हतीच मुळी. ती त्यांच्या स्वतःच्या स्वभावातील वैशिष्ट्ये होती. त्यांचा स्वतःचा जसा स्वभाव होता त्याचप्रमाणे त्यांना इतरांकडून प्रतिसाद मिळत होता. जशी दृष्टी तशीच सृष्टी. ऑफिसमधील टीम असो वा आपण जिथे जिथे वावरतो ते ठिकाण असो, तेथील लोकांचे आपल्यासोबतचे वर्तन वा आपल्यासोबतचा व्यवहार हे बहुतांश करून आपल्याच स्वभावाचे किंवा आपल्याच मनाचे प्रतिबिंब असते.